म्हणजे सेकंदात तर आपण ते कार्ड काढून देतो. कुठल्याही एमएस 6 एमएस कुठलेही कार्ड सांगा, कुठलेही एरिया सांगा, कुठलेही रेकॉर्ड आपण कधी नाही म्हणणार. पण आपण इथून पुढे स्वतःची काळजी घ्यावी, फॅमिलीला वेळ द्यावा आणि त्यांचं पुढचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि उत्तम आरोग्य, सगळ्यात महत्वाचं इथून पुढचा जो पिरियड असतो तो उत्तम आरोग्याचा राहावा. आधी कसं ते फिट अँड फाईन होते तसे ते फिट अँड फाईन राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो. कार्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक आपण सत्कार करणार. शासकीय सेवेतून वयोमानामध्ये रिटायर होत आहेत. खरं तर रिटायरमेंट हा आपल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जशी आपली एंट्री फिक्स असते तशी आपली एक्झिट पण महत्त्वाची असते. परंतु आप्पा जे जात आहेत ते थोडं वाईट वाटतं मला की इतकी जाणकार व्यक्ती, इतकी चांगली व्यक्ती, त्यांचं एक्सटेन्शन मिळावं असं वाटत होतं. चांगली गोष्ट अशी पण वाटते की बस झालं आहे इतक्या वेळा त्यांनी काम केलं. आता एक व्यक्ती म्हणून किंवा एक पर्सनल आयुष्य म्हणून त्याला त्यांनी जगावं, त्यांच्या फॅमिलीला वेळ द्यावा आणि त्यांच्या काही इच्छा असतील ज्या शासकीय सेवेमध्ये होत नाहीत. आपण बघतो की एक दिवसाच्या रजेसाठी आपण झगडतो. आपल्या नातेवाईकांचा कार्यक्रम असतो किंवा स्वतःच्या काही इच्छा असतात, त्या रजे अभावी आपण किंवा कोणत्याही काहीतरी आलं काम नाही आपल्याला जाता येणार नाही. कधी कधी बॅग भरलेली असते, शेवटी कळते की आता मदत झाली नाही किंवा काही दुसरं काही काम आलं. असे आपणच्या अशात बरेच प्रसंग आले असतील. तर आता ह्यापुढे ते प्रसंग येणार नाही. आपणच्याकडे वेळच वेळ असेल आणि नक्कीच ते हर हुनरी आहेत, एक चांगले खवे आहेत, त्यांना खाण्याची आवड आणि खाण्याची आणि खाऊ घालण्याची त्यामुळे नक्कीच ते शांत बसणार नाही. बोलत त्याला म्हणजे एक हरवणारी व्यक्ती आहेत. त्यांचं नाव जरी शिवशंकर जरी असलं त्या नावाप्रमाणे ते भोळे, शांत आणि एकदम सर्वांना जवळ करून घेणारे व्यक्ती आहेत. आता राग किती येतो कसा येतो तो आम्हाला दिसला नाही, कदाचित घरच्याला वाईट असेल, पण त्यांच्या स्वभावाला असं वाटत नाही की ते फार एक्स्ट्रीम चिडत असतील किंवा असं फार हे करत असतील. आपण कधी कोणाला दुखवलं नाही, कुठल्याही कामाला त्यांनी नाही म्हणलं नाही किंवा नाही शब्द त्यांच्याकडे नाही. जे त्यांच्याकडे आहे ते खुल्या मनाने देणं, त्यात अपेक्षा न ठेवता समोरच्या व्यक्तीला देत राहणं आणि एक खोलात जाऊन एक शासकीय कर्मचारी कसा असावं, एक आदर्श कर्मचारी कसा असावा, तो आपणच्याकडे बघून वाटतं की नॉलेज घेत राहायचं आणि घेतलेलं नॉलेज द्यायचं. हा आपणचा सद्गुण आम्हाला नवीन आम्ही आहोत, जुने झालो 10 वर्ष झाले तरी घेण्यासारखं आहे. शासकीय जीवन अशा व्यक्तीकडून आपण बरंच शिकायला मिळालं. शांत संयमी राहायचं, पॉझिटिव्ह व्यक्ती ॲटिट्यूड राहायचं आणि लोकांना जुळण्याचं काम. म्हणजे आपण पॉझिटिव्ह असलं की लोक आपल्याला जुळतातच. तो आपल्या अंगातला साईबाबा असतो पॉझिटिव्ह. त्याचबरोबर त्यांचे बंधू पण इथं आहेत, ते पण आपासारखेच स्वभावाने आहेत. तर आपण आता आम्ही काय तेवढे मोठे नाहीत की ते आपण त्यांना सल्ले द्यावं. तर आता आपण तुम्ही तुमची बरीच सेवा इथे दिली, तर तुम्ही स्वतः वेळ द्या आणि फॅमिलीसाठी वेळ द्या. त्या आता पुन्हा या लँड रेकॉर्ड किंवा याच्या गोष्टीने थोडं लांब राहायच्यापासून तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आयुष्य जगायला मिळेल आणि त्यातून तुम्ही आम्हाला नवीन त्यातले काही तुम्ही सांगाल. ज्या वेळी तुमची गरज असेल तेव्हा आम्ही पुन्हा बोलू तुम्हाला. तुम्ही पण आम्हाला सांगा मी पुन्हा येईन, आम्ही याच पुन्हा या